नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत आणि झणझणीत अशी कैरीची चटणी. भाकरी चपातीसोबत भाजी जरी नसेल तरी ह्या चटणीसोबत तुम्ही एक्स्ट्रा भाकरी मागून घेऊन खाणार एवढं नक्की. तर अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही छान छान रेसिपी पाहता येईल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी चटणी बनवण्यासाठी 2 कैरी घेतलेल्या आहेत. कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर कैरी जी आहे ती कॉटनच्या कापडाने व्यवस्थित अशी पुसून घ्यायची आहे. आता इथे कैरी घेतली ती आपण कट करून घेऊया. कैरी कट करताना त्याचा जो देठाकडचा भाग आहे तो कट करून बाजूला काढायचा आहे आणि त्यानंतर त्याच्या अशा फोडी करून घ्यायच्या आहेत. पहा, एका बाजूचं मी सुरुवातीला कट करून घेतलेली आहे अशी, आणि त्यानंतर आपल्याला याच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत. तर फोडी यासाठी करून घ्यायच्या आहेत कारण आपल्याला ही कैरी जी आहे ती छान अशी बारीक चॉप करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी मी या पद्धतीने अगोदर फोडी करून घेतलेल्या आहेत. राहिलेल्या आपण आंब्याच्या आपण सेम पद्धतीने फोडी करून घेऊया. तर सर्व कैरीच्या आपण या पद्धतीने फोडी करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत. तर त्याच्यासाठी इथे मी एक चॉपर घेतलेला आहे आणि चॉपरमध्ये आपल्याला ह्या ज्या कैरीच्या फोडी आहेत त्या थोड्या थोड्या टाकून आपल्याला छान अशी कैरी ही चॉप करून घ्यायची आहे. तर सुरुवातीला मी थोडीशी कैरी घालून घेतली आणि झाकण व्यवस्थित लावून व्यवस्थित आपल्याला हे छान असं बारीक चॉप करून घ्यायचं. हे चॉपर मी मेशोवरून घेतलं होतं आणि खरंच ह्याचा खूप उपयोग होतो. कैरी बारीक करते वेळी जास्तही बारीक करायची नाही आणि जास्तही मोठीही ठेवायची नाही आपल्याला. तर व्हिडिओमध्ये मी दाखवते पहा, या पद्धतीनेच कैरी बारीक करून घ्यायची आहे. तर अशी या पद्धतीने संपूर्ण कैरी आपण इथे बारीक करून घेणार आहोत. तर आता ही बारीक केलेली कैरी जी आहे ती एका आपण छोट्याशा कढईमध्ये किंवा बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि उरलेली जी कैरी आहे ती सेम पद्धतीने आपण बारीक करून घेऊया. तर संपूर्ण कैरी इथे तुम्ही पाहू शकता मी अशी बारीक करून घेतलेली आहे. आता आपण पुढची प्रोसेस करायला घेऊया. तर त्याच्यासाठी कढई गरम करून घेतली आणि त्यानंतर घालायचं आहे तेल. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा मोहरी आणि त्याच चमच्याने इथे घालायचे आहेत पाव चमचा एवढे मेथी दाणे. आता मेथी दाणे आणि मोहरी अगदी एक 15 ते 20 सेकंदासाठी तेलामध्ये व्यवस्थित अशी परतून घेऊया. मेथी दाणे आणि मोहरी परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचा आहे हिंग. तर इथे मी पाव चमचा हिंग घेतला. हिंग घातल्यानंतर तेलामध्ये तोही व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे बारीक करून घेतलेली कैरी. कैरी घातल्यानंतर संपूर्ण कैरी व्यवस्थित अशी फोडणीमध्ये परतून घेऊया आणि परतून घेऊन आपल्याला ह्या कैरीमधील ओलसरपणा जाईपर्यंत आपल्याला ही संपूर्ण कैरी जी आहे ती परतून घ्यायची आहे. तर पाहू शकता इथं सर्व कैरी व्यवस्थित अशी परतून घेतली आणि एक 2 ते 3 मिनटं याच पद्धतीने सतत हलवत राहून कैरीमधील ओलसरपणा जो आहे तो कमी होईपर्यंत आपल्याला कैरी परतून घ्यायची आहे. तर या पद्धतीने कैरी व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे पहा, आणि कैरीचा रंगही इथं आता बदलला गेलेला आहे. आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे चवीनुसार मीठ आणि अगदी पाव चमचा एवढा हळद घालायची आहे. हळद आणि मीठ घातल्यानंतर संपूर्ण कैरी पुन्हा एकदा व्यवस्थित अशी परतून घेऊया. सर्व कैरी इथं परतून झाल्यानंतर हळद आणि मिठामध्ये 1 मिनिटभरासाठी ही कैरी जी आहे ती शिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये घालायचा आहे गूळ. तर इथे मी अगदी पाव वाटी एवढाच गूळ वापरलेला आहे. कैरी जर आंबट असेल तर तुम्ही अजून ॲड केला तरीही चालेल. मी जी कैरी घेतली होती ती थोडीशी आंबटच होती, त्यासाठी इथं मी पाव वाटीच गूळ वापरलेला आहे. तर पहा, गूळ व्यवस्थित असा कैरीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि संपूर्ण कैरीमध्ये गूळ वितळायला सुरुवात झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे लाल मिरची पावडर. तर इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे. तर इथे 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली. संपूर्ण व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे आणि फक्त याला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि हे असंच गार होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे. कारण जो ह्याच्यातील गुळाचा अर्क आहे तो कैरीमध्ये व्यवस्थित असा शोषला जातो आणि ही चटणी जी आहे ती अजूनच
चविष्ट लागते। तर या पद्धतीने इथे आपली चटपटीत अशी कैरीची चटणी तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हाला ही छान छान रेसिपी पाहता येतील। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपण ही जी कैरीची चटणी बनवलेली आहे ती एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता, अगदी महिनाभर आरामात टिकते। तर या पद्धतीने एकदा कैरीची चटणी नक्की ट्राय करा, तुम्हाला ही नक्की आवडेल। धन्यवाद, भेटूया अशाच व्हिडिओसोबत। बाय बाय।